शेतीला तंत्रज्ञानाची जोड, पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी। यावर्षी खरीपातील पिकांची जोरदार वाढ झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाचा पेरा झालाय, तर पिकांच्या जोमदार वाढीमुळे शेतकरी ड्रोनद्वारे सोयाबीनची फवारणी करतात। सोयाबीनवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पावसाची उघडीप होताच शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करण्यास सुरुवात केली आहे। मात्र सध्या शेतकरी मनुष्यचलित अवजारे किंवा बॅटरी चलित फवारणी पंपाच्या सहाय्याने सोयाबीनची फवारणी करतात। त्यामध्ये शेतकऱ्यांना पाठीवर स्प्रे पंप घेऊन सोयाबीनमध्ये चालावे लागते। त्या तुलनेत ड्रोनद्वारे फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत आहे। केवळ 7 ते 10 मिनिटात 1 एकर सोयाबीनची फवारणी होते, तर त्यासाठी प्रति एकर 700 रुपयांचा खर्च येतो। माझे नाव विनय वसंतराव गलांडे आहे। मी भूम तालुक्यामध्ये राहत आहे। तरी ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी आपल्याला एकरी 10 लिटरचं औषध लागतं आणि 10 लिटरच्या औषधामध्ये 10 मिनिटांमध्ये 1 एकरची फवारणी होते। या सुविधेमुळे ड्रोनमुळे की आपल्याला औषधाची, वेळेची, पाण्याची आणि लेबरची बचत होते। तरी दिवसामध्ये सध्या काटे आमच्याकडे 2 ड्रोन उपलब्ध आहेत फवारणीसाठी। सध्या फवारणी वालवड गावामध्ये चालू आहे आणि बाळासाहेब मोहिते शेतकऱ्यांच्या ठिकाणी आम्ही फवारणी चालू केला आहे। बाळासाहेब बलबीर मोहिते बोलतोय। ड्रोनची फवारणी चुकाट्यामुळे ह्याच्यामुळं असं शिरा येत नाही, उंची असल्यामुळं, आणि त्याच्यामुळं औषधं बी ही होत्यात, लागू होत्यात तवाच, कमी पाण्यात औषधं जास्त पडतात, त्याच्यामुळं फवारणी चांगली परवडते आणि रिझल्ट बी येतात त्याचा। तुमचं किती एकर सोयाबीन आहे? सगळं 8-9 एकर सोयाबीन आहे। आणि ड्रोनने फवारल्यामुळे तुमचा वेळ बी वाचतो, फायदा होतो, येळ वाचतो, चिखला पाण्याचं, त्यात चुकाट्याचं शिरा येत नाही, काय नाही, असं म्हणून ही फायद्याचं पडतंय ड्रोनने केलेलं। ड्रोनने केल्यावर पाणी किती लागतं नेमकं? पाणी 10 लिटर मध्ये एकर होतोय। पाण्याचं बी ही नाही आणि औषधं जास्त तेवढीच पडतात। 1 एकर किती वेळात फवारून होतो? 10 मिनिटात 10 मिनिटात 10 मिनिटात। आणि तो फवारण्यासाठी 1 एकरचं फवारायचं म्हटलं तर किती रुपये घेतो तो ड्रोनवाला? 700 रुपये घेतोय एकर। 700 रुपये करून असं गाड्याला बी पैसे 500 रुपये गडी घेतोय। आणि पाऊस आला आणि चुकाट्याचा बिया पुन्हा काय झालं चुकाट्याचं तर त्याच्या डबल 10 पट 30 पट पुन्हा गॅरंटी नाही माणसाची। ड्रोनद्वारे फवारणी केल्याने औषधांची बचत होते, वेळेची बचत होते, त्याचबरोबर ड्रोनशिवाय फवारणी करण्यासाठी मॅनपॉवरला खर्चही येतो। त्या तुलनेत शेतकऱ्यांचा कल ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे दिसून येतोय। त्यामुळे शेतीला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे, तर धाराशिव जिल्ह्याच्या भूम परिसरात ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येते आहे।